भाजपचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांच्या हत्येप्रकरणात सर्वात मोठा खुलासा झाला। त्यांची पत्नी मोहिनी वाघ हिनंच विवाहबाह्य संबंधातून खुनाची सुपारी दिल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे। टिळेकर यांच्या मामीनंच मामाचा काटा कसा काढला, पाहूयात स्पेशल रिपोर्ट। आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांच्या हत्या प्रकरणात धक्कादायक ट्विस्ट आता समोर आलाय। सतीश वाघ यांची पत्नी मोहिनी वाघ यांनाच पुणे पोलिसांनी हत्येच्या आरोपावरून अटक केली। तिला 30 डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली। मोहिनी यांनीच वाघ यांच्या हत्येची सुपारी आपल्या प्रियकराला दिली। विवाहबाह्य संबंधातून मामीनच मामाचा काटा काढला अशी धक्कादायक माहिती पोलीस तपासात उघड झाली। संबंधित ज्या महिला आहेत त्यांनी त्यांचा गुन्ह्यातील रोल जो आहे तो कबूल केलेला आहे आणि त्याच्यामध्ये प्रामुख्याने जे कारण या मर्डरच्या मागे आणि किडनॅपिंगच्या मागे जे दिसून येतं त्यामध्ये संबंधित महिलेला जो त्यांच्या नवऱ्याकडनं होणारा जो त्रास आहे ते एक कारण आहे। त्यांच्याकडनं होणारी जी मारहाण होती रोजच्या स्वरूपातली, आर्थिक व्यवहार सुद्धा आपल्या हातात यावेत या प्रकारचा सुद्धा त्यांच्या स्टेटमेंटमधनं आतापर्यंत निष्पन्न झालेला आहे। त्याचा सुद्धा पुढे आता तपास आम्ही करू। आणि तिसरं एक जे कारण प्रामुख्याने जे समोर येत आहे त्याच्यामध्ये जो यातला प्रमुख आरोपी अक्षय जवळकर आहे, ज्याने ह्या कटामध्ये पूर्ण सहभाग आणि पूर्ण प्लॅनिंग केलेलं होतं, त्याच्यासोबत या महिलांचे संबंध असल्याचं सुद्धा तपासामध्ये निष्पन्न झालेलं आहे। उद्योजक सतीश वाघ हत्या प्रकरणात आतापर्यंत नेमकं काय घडलं ते पाहूया। मामीनच काढला मामाचा काटा। 9 डिसेंबर 2024 रोजी पहाटे मॉर्निंग वॉकसाठी सतीश वाघ बाहेर पडले। मॉर्निंग वॉक करत असताना सतीश वाघ यांचं अज्ञात व्यक्तींकडून अपहरण, चालत्या गाडीत तीक्ष्ण शस्त्रांनी त्यांची हत्या करण्यात आली। त्यांच्या शरीरावर 72 वार आढळले। वाघ यांचा मृतदेह शिंदवणे घाटातील निर्जन स्थळी फेकून देण्यात आला। हत्येनंतर 15 दिवसातच या प्रकरणाचा पोलिसांनी छडा लावला। या प्रकरणात आतापर्यंत पत्नी मोहिनी वाघ, तिचा प्रियकर अक्षय जवळकर या दोघांसह विकास शिंदे, आतिश जाधव, पवन कुमार शर्मा यांना अटक करण्यात आली। यापैकी पवन कुमार शर्मा यानं हत्येची सुपारी घेतली होती। दरम्यान मोहिनी वाघ आणि अक्षय जवळकर यांच्या प्रेमसंबंधाबाबत पोलिसांनी धक्कादायक माहिती दिली। भाड्याच्या खोलीत प्रेम, मिसेस वाघांनी केला गेम। 2001 साली 8-9 वर्षाचा असताना अक्षय जवळकर वाघ दाम्पत्याच्या घरी भाड्यानं राहायला आला। 2013-14 दरम्यान अक्षय 20-21 वर्षाचा झाल्यावर मोहिनी वाघ यांच्यावर प्रेम जडलं। याच भाड्याच्या खोलीत 2016 पर्यंत दोघांचं प्रेम फुललं। या प्रेमसंबंधात सतीश वाघ अडचण ठरत होते। सतीश वाघ मोहिनीला मारहाण करायची असा देखील आरोप आहे। त्याशिवाय मोहिनी वाघला सगळे आर्थिक व्यवहार स्वतःच्या ताब्यात हवे होते। त्यामुळे मोहिनी वाघनं प्रियकर अक्षयला सतीशाच्या खुनाची सुपारी द्यायला सांगितली। अक्षयने तसं न केल्यास प्रेमाबाबत सतीश वाघ यांना सांगेन अशी धमकीही तिने दिली। मोहिनीच्या सांगण्यानुसार अक्षयने पवन कुमार शर्मा याला 5 लाखाची सुपारी दिली। पवन कुमार शर्मा याने ठरल्याप्रमाणे सतीश वाघ यांचा काटाही काढला। मात्र पोलिसांच्या तपासात अक्षयने दिलेल्या कबुलीने सतीश वाघ यांचं खून आणि मोहिनी आणि अक्षय याच्या प्रेमाचं बिंग फुटलं। व्हिडिओ जर्नलिस्ट संपत मोरेसह बालाजी पोद्दार, पुढारी न्यूज, पुणे।